तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। तर आज ग्रामर या प्रकारातलाच नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलत असताना किंवा इंग्रजी लिहित असताना किंवा इंग्रजीची रचना करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्याला आपण ऑक्झिलरीज वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो, हा प्रकार आपण बघणार आहोत। तर इंग्रजीमध्ये किती सहाय्यकारी क्रियापद आहेत असं जर तुम्हाला जर विचारलं तर इंग्रजीमध्ये एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो। आता हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? मुख्य क्रियापदाला जे मदत करत असतात त्याला हेल्पिंग वर्ब असं म्हणत असतात। जसं की आपल्या इकडे नवरदेव असतो ना, आणि त्या नवरदेवाला मदत करणारा जसा सकवण्या किंवा लांडगा असतो, अगदी त्याच पद्धतीनं या मुख्य क्रियापदाला जो मदत करणारा असतो त्यालाच काय म्हणत असतात? हेल्पिंग वर्ब असं म्हणत असतात। आता हे जे 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत या 24 सहाय्यकारी क्रियापदाचं दोन भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। त्यातला जो पहिला भाग आहे त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरीज आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात मॉडल ऑक्झिलरीज। आता प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे काय? ज्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग सहाय्यकारी क्रियापद म्हणून तर होतो, परंतु वेळ पडल्यानंतर यांचा उपयोग मुख्य क्रियापद म्हणून पण होतो, म्हणून यांना काय म्हणायचं? प्रायमरी ऑक्झिलरी। मात्र खालचे जे येतात मॉडल ऑक्झिलरी यांचा उपयोग कधीही मुख्य क्रियापद म्हणून होत नाही, तर यांचा उपयोग नेहमी काय होत असतो? फक्त आणि फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून होत असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? मॉडल ऑक्झिलरी। आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं डिवायडेशन केलेले आहे। ते कसं केलेले बघा। आता प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये आता एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड हे एवढे जे येतात हे प्रायमरी ऑक्झिलरीज येतात। म्हणजे एखाद्या वेळेस समजा लग्नामध्ये जर नवरदेव पळून गेला तर पळून जायच्या अगोदर जो सकवण्या होतो तो वेळेवर नवरदेव पण होऊ शकतो। म्हणजे यांचं काम असंच आहे, म्हणजे जोपर्यंत नवरदेवासोबत सकवण्या म्हणून आहे तोपर्यंत आहे, पण नवरदेव पळून गेल्यानंतर कधी कधी नवरदेवाची पण यांना भूमिका बजावावी लागते, म्हणून यांना काय म्हणायचं? प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणायचं। ठीक आहे। आता प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये जर बघितलं तर एम, इज, आर आणि वॉज, वेअर यांना टू बी चे सहाय्यकारी क्रियापद म्हणतात। कशा सहाय्यकारी क्रियापद म्हणतात? टू बी चे सहाय्यकारी। डू, डज, डीड याला कशाचे जर म्हणतात जर विचारलं तर याला टू डू चे सहाय्यकारी क्रियापद म्हणतात। आणि हॅव, हॅज, हॅड याला कशाचे जर म्हणतात याला म्हणतात टू हॅव चे। याला कशाचे सहाय्यकारी क्रियापद म्हणतात? टू हॅव चे। आणि या तिघांना मिळून एकत्रितपणे काय म्हणतात? तर या तिघांना मिळून एकत्रितपणे प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणत असतात। आता याचे मुख्य क्रियापद म्हणून उपयोग होतो म्हटल्यानंतर याचे सुद्धा 4 रूप माहित असले पाहिजे आपल्याला। आता एम, इज, आर हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, वॉज, वेअर हे दुसरं रूप आहे, यानंतर याचं तिसरं रूप काय होतं? टू बी चं सहाय्यकारी क्रियापद तिसरं रूप होतं बीन, आणि चौथं रूप होतं याचं बीन। चौथं रूप काय होतं? बीन। अगदी त्याच पद्धतीनं डू आणि डज हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं, म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, डीड हा याचा सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, डन हे याचं तिसरं रूप आणि डूइंग हे याचं चौथं रूप होतं। अगदी तशाच पद्धतीनं हॅव, हॅज हे क्रियापदाचं पहिलं रूप, हॅड हे दुसरं रूप, हॅड बीन हे तिसरं रूप आणि हॅड हे चौथं रूप। अशा पद्धतीने याचे सुद्धा 4 वेगवेगळ्या प्रकारचे रूप पडत असतात। म्हणजे वेळ पडल्यानंतर याला मुख्य क्रियापद म्हणून पण उपयोग होतो आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण उपयोग होतो। आता तुम्हाला माहितीच आहे या अर्थाने जर वापरायचं असेल तर आय एम आणि इज वापरतो आपण। जसं की आय एम अ बॉय मी मुलगा आहे, ही इज अ बॉय तो मुलगा आहे, ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे, दे आर स्टुडंट ते विद्यार्थी आहेत, या अर्थानं पण याचा वापर केला जातो। आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये याचा उपयोग वर्तमान काळ ओळखण्यासाठी सुद्धा केला जातो। म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून पण उपयोग होतो आणि मेन वर्ब म्हणून पण उपयोग होतो। आता खाली जे उरलेले येतात याला काय म्हणतात? मॉडल ऑक्झिलरी। याचा उपयोग मात्र विशिष्ट उद्देशाने केला जातो। म्हणजे भविष्य काळातली जर एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर आपण काय म्हणतो? विल म्हणतो। जसं की आय विल गो देअर मी तिथे जाईल। विल आणि शाल हे दोन त्या अर्थाने वापरले जातात। म्हणजे नजदीकचा भविष्यकाळ किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये याचा उपयोग केला जातो। मी असं करेन, तसं करेन, हे करेन, ते करेन यासाठी। आता वुड कशासाठी वापरत असतात? तर भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही वारंवार केलेली आता मात्र ती करत नाही, याला हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट म्हणतात। हे जर वापरायचं असेल तर अशा वेळेस आपण कशाचा उपयोग करत असतो? वुडचा उपयोग करत असतो। आता शूडचा म्हणजे एखाद्याला जर सल्ला द्यायचा असेल, आता आपल्याला सल्ला देण्याची खूप आदत असते, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। आपण काय भीक मागतो, आपल्याला काही घेणे नाही, पण लोकांना मात्र आपण सल्ले देतो, बरोबर आहे? तो अभ्यास केला पाहिजे, यू शुड स्टडी हार्ड, तू खूप अभ्यास केला पाहिजे, यू शुड होमवर्क तू होमवर्क केलं पाहिजे, यू शुड एक्सरसाइज तू व्यायाम केला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, यासाठी काय वापरत असतात? शूड वापरत असतात। म्हणजे शूडचा अर्थ होतो पाहिजे। कॅन म्हणजे काय? एखादी गोष्ट तुम्ही करू शकता, एखादी गोष्ट करण्याची तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे किंवा क्षमता आहे, हे जर सांगायचं असेल तर आपण कॅनचा उपयोग करतो। जसं की आय कॅन राईट मी लिहू शकतो, आय कॅन स्विम मी पोहू शकतो, आय कॅन वॉक मी चालू शकतो, आय कॅन रन मी धावू शकतो, यासाठी कॅन वापरतात। आता कॅनचा भूतकाळ कुड आहे, म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकला असता असं जर सांगायचं असेल तर आपल्याला कशाचा उपयोग करावा लागत असतो? या कुडचा उपयोग करावा लागतो। त्याच्यानंतर मे कशासाठी वापरतो आपण? परमिशन वगैरे जर काढायचं असेल, जसं की मे आय कम इन, मे आय गो आउट, यासाठी आपण मेचा उपयोग करतो। मेचाच भूतकाळ आहे माईट, म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकला असता हे सांगायचं असेल तर माईटचा उपयोग करतात।
मस्ट मस्ट कशासाठी वापरतात? एखादी गोष्ट केलीच पाहिजे, ज्याला आपण कंपल्शन म्हणतो. यू मस्ट स्टडी, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट स्टडी हार्ड. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर खूप मेहनत घेतलीच पाहिजे, म्हणजे करावंच लागेल. तिथं कुठल्याही प्रकारचं ऑब्लिगेशन नाहीये. अशा वेळेस काय वापरत असतात? मस्ट वापरत असतात. त्यानंतर डेअर टू. डेअर या शब्द डेअरिंग या अर्थाने वापरतो. डेअरिंग हिंमत वगैरे यासाठी वापरतात. नीड, एखाद्या गोष्टीची गरज आहे असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण नीड वापरत असतो. ऑट टू आणि युज्ड टू. तर युज्ड टूचा उपयोग सुद्धा काय करत असतात? वुड आणि युज्ड टूचा उपयोग सारखाच आहे. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही वारंवार केलेली मात्र आता ती करत नाही. जसं की सचिन तेंडुलकर युज्ड टू प्ले क्रिकेट. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा, आता खेळतो का? नाही खेळत. का? कारण तो रिटायर झालेला आता. पण भूतकाळात भरपूर वेळा त्यानं ते काम केलेले. आपणही जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात भूतकाळामध्ये खूप वेळा, आता मात्र करत नाही. अशा वेळेस काय वापरत असतो? आपण युज्ड टू वापरत असतो. अशा पद्धतीने एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद येतात. या 24 सहाय्यकारी क्रियापदाचं असं 2 भागामध्ये डिव्हायडेशन केलेले. एकाला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसऱ्याला काय म्हणतात? मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतात. प्रायमरी ऑक्झिलरी तुम्हाला कळालं, यांचा उपयोग हेल्पिंग वर्ब म्हणून तर होतोच होतो, पण मुख्य क्रियापद म्हणून पण होतो आणि खालच्यांचा उपयोग मात्र सहाय्यकारी क्रियापद म्हणून होतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा, जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.